उद्धव कल्याणासह येती श्री रामदास मातृपुरी. उद्धव आणि कल्याण या दोघांना घेऊन समर्थ रामदास स्वामी माहूर गडावरती आले. जगदंबेचा धावा केला. तिनं सांगितलं, ज्या करता आलायस रामदासा ती व्यवस्था वर केलेली आहे. आणि म्हणून दत्त शिखरावरती ही मंडळी येऊन पोहोचली. दत्त महाराजांचं मंदिर पूर्ण भरलेलं गच्च. ब्राह्मण बसले होते जप तप रुद्राभिषेक पवमानी. पर चारी वर्णाचे लोक तिथे बसले होते हो. आतमध्ये गर्भागारामध्ये ब्राह्मण मंडळी होती, बाहेरच्या बाजूला क्षत्रिय, सगळेच जण त्या दत्त महाराजांची प्रार्थना करायला बसले होते. आणि ही गर्दी, समर्थाने विचार केला आत जायला जागा नाही, या पार कट्ट्यावर बसूया. इतक्यात मधली सुट्टी झाली नाही का. यज्ञविज्ञ असला की आपली मधली सुट्टी असते, मग पोहे खातो आपण. पुण्यावाचन झालं, अमुक झालं, तमुक झालं, नवग्रह हवन ग्रहमक झालं आणि आता मुख्य यज्ञाला सुरुवात करायची 10 मिनिटात, चला पोहे खाऊन घेऊया. अगदी अशी मधल्या सुट्टीला ते गुरुजी बाहेर आले सोहळ्यातले. समर्थाने नमस्कार केला. महाराज नमस्कार. कशा करता अनुष्ठान चाललंय, काही संकट आलंय का? ते म्हणले तुमच्या लोकांचं हेच चुकतं. काय? संकट आल्यावरच देवाची प्रार्थना करायची असते? समर्थ म्हणाले तसं नाही, मी विचारतोय. अजिबात नाही. दत्त महाराजांची पूर्ण कृपा आमच्या सगळ्यांवर व्हावी, जमलं तर त्यांनी दर्शन द्यावं याकरता आम्ही हट्टानी बसलोय. कारण इथे अनेकदा आपलं विश्रांती करता दत्तप्रभू माहूरला येतात असं वर्णन आहे, समर्थांनी वर्णन केलंय. ठीक आहे. अरे वा, किती छान. समर्थांना इतका आनंद झाला. हे निस्पृहतेनं निष्काम भक्ती करतात, फार तर दर्शन हवंय. मग समर्थांनी विनंती केली, मी इथं बसलं तर चालेल, तुमच्यामुळं मला दर्शन होईल. तुम्हा कारणे आम्हाला गे, तुम्हा कारणे आम्हाला गे, तुम्हा कारणे आम्हाला. दर्शन भगवंताचे, दर्शन ऐसे वदुनी विप्रासनिध, ऐसे वदुनी विप्रासनिध. ऐसे वदुनी विप्रासनिध, समर्थ बसले साचे राम. साधोजी राजा राम कहोजी, साधोजी राजा, साधोजी राजा, साधोजी राजा राम कहोजी. आम्ही इथं पारकट्ट्यावर बसलं चालेल, तुमच्यामुळं आम्हाला दर्शन होईल. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर कायम राहणारे लोक आहेत ते त्या देवतेची कृपा असल्याशिवाय तिथे राहू शकत नाहीत. म्हणून त्या लोकांना नेहमी वंदन करावं जे नेहमी कुठल्याही तीर्थक्षेत्री राहतात. म्हणजे आपला नमस्कार समर्थांपर्यंत, तुकोबा ज्ञानोबांपर्यंत पोहोचतो. अत्यंत आदर, चित्तामध्ये प्रामाणिक आदर ठेवावा. त्या देवाला सुद्धा वाटतो किती छान ना, माझ्या योजनेच्या आड नाहीये हा, याला आशीर्वाद. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजचे स्वभावे कृपाळू दे. बसू का आम्ही? आपल्यामुळं आम्हाला दत्तप्रभूंचं. बसा, पण जरा लांब बसा. ठीक आहे. असं आहे, समोरचा कसाही बोलला तरी आपण कसं रिॲक्ट व्हायचं आहे आपण ठरवायचं. आपण स्वतंत्र आहोत. समोरचा मला मूर्ख म्हणाला आणि मी मूर्ख नाही आहे तर रिॲक्ट व्हायची गरज आहे का? दादरच्या पुलावरनं अरे बावळटा म्हणून हाक मारा, 50 पैकी 40 लोक वर बघतात. काही रिॲक्शनची गरज नाही. समोरचा कसं का वागे ना. बसतो बरं मी इथे. आणि समर्थ बसले.
कल्याण उद्धवही त्यांचे फॉलोअर्स, त्यांचे अनुयायी तेही बाजूला बसले आणि समर्थांनी दत्तप्रभूंचं ध्यान केलं. देवाला नेहमी ध्यानाने, नाही का, पूजेत पहिल्यांदा ध्यान आहे. आवाहन केलं, ध्यान केलं, आसन दिलं, मग पाद्य अर्घ्य इत्यादी म्हणून ध्यान केलं. महाराज, माला कमंडलुरध कर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभ शंख चक्रे वंदे तमत्रिवरदं भुज षड्गयुक्तम अवधूत चिंतन श्री. लाडक्या लेकरांना हाक मारल्यावर येणारच हो आई, पण लगेच आले नाहीत. गर्दी बरीच होती म्हणून परीक्षा बघायला. खरंच माझ्या दर्शनाला कोण आले? थोडी थंडी पाडून बघूया, आजची खीर कच्ची करून बघूया. काय परीक्षा घेतील समर्थ सांगता येत नाहीत बरं का. दत्तप्रभू आले. कसे आले? दासगणू महाराजांच्या भाषेत फकीराच्या मलंगाच्या वेशात आले. बने फकीर प्रभू महाराज जो संतन के सरथा. बने फकीर प्रभु महाराज जो संतन के सरथा. सफेद दाढ़ी लंबी चौड़ी सिर पे फेटा हारा. सफेद दाढ़ी लंबी चौड़ी सिर पे फेटा हारा. कुरान शरीफ को आगे रख कर कर रहे मह जबी बात. बने फकीर प्रभु महाराज जो संतन के सरताज. ला इलाहा इल्लल्लाह कह के आगे पीछे डुल रहे. ला इलाहा इल्लल्लाह कह के आगे पीछे डुल रहे. दास गनु कहे भक्तन का प्रभु फतेह करत है काज. बने फकीर प्रभु महाराज जो संतन करता. अशी जोरात बांग दिली तुम्हाला सांगतो त्याने. बिस्मिल्लाह रहमान रहीम या काना पजो अय्या काना स्तईन. इह दीन मुस्तफा लल्लजीना मालिके ओ में दीन. समर्थांची उर्दू करून अष्टक वाचून बघा. उर्दूत अष्टक केली आहेत. समर्थांनी पाहिलं, मनोमन वंदन केलं, ओळखलं हो, पण विचार केला ज्या अर्थी परीक्षा बघतायत पेपर नाही फोडायचा, आधी घेऊ दे परीक्षा. एकटे आले नाही दत्तप्रभू, आपल्या मायेला घेऊन आले. सौभाग्यवती प्रगट झाल्या. म्हटली सौभाग्यवती दत्तप्रभूंच्या आहे ब्रह्मा येते आणि त्याची सवय आहे माया, बर का. पण मग कुठल्या वेशात आले? ते म्हणले ते कुठल्या वेशात आले होते? फकीर. मग ती कोण होणार? फकीरीण. डॉक्टर, मास्तर. फक्त बुवाच्या बायकोला बुवीण म्हणत नाहीत बर का. जय हे जय. पाठीमागून आईसाहेब येत आहेत आणि येताना त्यांच्याबरोबर एक मोठा छाती इतक्या उंचीचा किंवा खांद्या इतक्या उंचीचा एक रेडा आहे. त्या रेड्यावरती काही बोचकी बांधलेली आहेत, त्यामध्ये हंडी आहे, 25 कोंबड्या आहेत, बाकीचं साहित्य आहे, चटणी मीठ काय लागतं ते. 6 बकऱ्या चालत येत आहेत. वरच्याच बाजूला छोटासा पाळणा आहे आणि त्याच्यामध्ये 3 बाळं निजवली आहेत. पण आले यांची काय कुराणाची जी काय असते नमाज तो झाला आणि यांनी सांगितलं साई जी भूक लगी है, हंडी यही पकाएंगे. तिने विचारलं पकाव. आता आत ब्राह्मण ऐकतायत. बर बोलणार काय? राज्य त्यांचं.
किराणा माल दुकानात बोलणार काय? आमचे अण्णा म्हणत होते आम्ही करतो अनुष्ठान, करतो अनशन, कॅन्सल केलं त्यांनी. राळेगण सिद्धीला जाणारच आहे मी आता कीर्तनाला, विचारणारच आहे अण्णांना. मी कथा केली आहे त्यांच्यासमोर अनेकदा. असं प्रेमाचं नातं म्हणतात तसं असं कोणाशीच परकेपणानं वागत नाहीत ते. राज्य सरकार समोर, राज्यासमोर, राजासमोर चालत नाही काही. यांचं राज्य आहे सगळीकडं, काय करणार? आता पवमानावरचं लक्ष गेलं, रुद्रावरचं लक्ष गेलं आणि ते लक्ष केंद्रित झालं बाहेर. तेवढ्यात तिनं 3 दगड ठेवले, मोठी हंडी ठेवली आणि आज आत ऐकू जायला पाहिजे म्हणून आपटत ठेवली. नाही का, कीर्तनकार प्रवचनकार नको त्या वेळेला आले की स्वयंपाकघरात आवाज होतोच. मी स्वयंपाकघरात एक नेहमी चक्कर मारतो आणि जास्त असे भांड्याला पोचे तिथे राहत नाही. जय जय विनोद थोडासा. आणि भराभरा आजूबाजूला भरपूर तळी आहेत, पाणी आणून त्यामध्ये टाकलं. साईजी पहिले क्या डालू? मतलब क्या बात है, मुर्गिया काट कर डालू? पक 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 चाललंय त्यांचं. कोंबडी सपकन तोडावी, भराभरा भराभरा त्याचे पंख उपटावेत आणि ते काय असेल ते गोळा त्याच्यामध्ये टाकावा. 1 गेली, 2 गेली, 25 गेल्या. साईजी हंडी भरी नाही. कथा कथेसारखी आहे का? असं घडलं का नाही विचार करत ऐकू नका. त्याचं कारण आहे गोविंदरावांनी बळवंतरावांना 2% व्याजाने 1.5 लाख रुपये दिले, तर 13 महिन्याचे व्याज सांगा. ते एक जण उभा राहिला, तो म्हणला ते कुठं राहतात गोविंदराव? म्हणले असं काय म्हणताय? त्याचं कारण म्हणाले माझ्या घराचं 2% म्हणजे जवळपास नसल्यासारखंच आहे व्याज. हे गोविंदराव खोटे, बळवंतराव खोटे. पण मला सांगा, हे गणित सोडवल्यानंतर चक्रवाढ व्याजाचं होणारं ज्ञान खोटं आहे का? म्हणून प्रत्येक कथा कथेसारखी ऐकावी, टेस्ट घेऊन ऐकावी. असो, साईची हंडी भरी नाही, बकरिया काट कर डालो. आता ती सगळी पिसं उडत आतमध्ये चालली, कारण वाऱ्याला आज्ञा त्यांचीच. योग्य त्याच्यापर्यंत हे पीस जाऊ दे आणि ते काय पीस आहे हे कळू दे. आतमध्ये निघाले. अरे 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 म्हणून आम्ही सांगत असतो पाठीमागनं जायला एक रस्ता ठेवायला पाहिजे, बोलले एक जण. आता कसं जाणार पळून सांगा बरं त्यांच्या समोर? कल्पना करा कसा कसा प्रसंग घडला. आणि भरा 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 6 बकऱ्या कापून टाकून दिल्या. हो, एका बाजूला ती सालं पडली आहे, त्या बकरीच्या वरचं स्किन ज्याला म्हणतात ते पडलंय, हाडं पडली, सब 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 कडपड. हा, साईजी हंडी भरी नाही, भैंसा काट कर डालो. आता ब्राह्मण उठले, मिळेल तिथून हळूहळू रस्ता काढायला लागले. अख्खा रेडा त्या भांडीत टाकला. एक ब्राह्मण म्हणला काय हांडी फुटली का काय घालणं? काही टाकलं तर संपतच आहे ते. साईजी हंडी भरी नाही, बच्चे काट कर डालो. एकही मनुष्य राहिला नाही. दत्तमूर्ती बासनात गुंडाळल्या आणि मिळेल त्या रस्त्यानं थोडे पळतच सुटले. आपल्या लेकरांना मारतात तर आपलं काय? कधी आपलं युक्रेन होईल काही सांगता येत नाही. नाही तर राहू दे, स्वरच राहू दे. आणि आता साईजी हंडी भरी नहीं, अरे सब खत्म हो गया. बोले सब खत्म हो गया. फिर यहाँ बम्मन बैठे हैं ना अंदर, जो कुछ लोग बैठे, किसी भी जाति की हो, सगळ्या जाति धर्माचे, उनको काट कर डालो. बोले मंदिर में अभी कुछ नहीं है, कोई नहीं बचा. अरे सामने बैठे हैं ना ऐसे तगड़े, ठीक आहे. आणि म्हणून समर्थांपर्यंत ती अदिमशक्ती जगन्माता फकीरणी येऊन पोहोचली आणि मस्तक धरण्याकरता असा हात केला, नमस्कार केला समर्थाने.
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तुमको बाद में गोंदवलेकर महाराज म्हणायचे, ज्याला भूत लागलंय त्यानं जर ओळखलं मला भूत लागलंय तर भूत जातं. कळलं का? तसं जगदंबेला ओळखल्यावरती ओळखलं की संपलं. हो, ओळख नाही तोपर्यंत परीक्षा आहे की नाही. आणि परीक्षकाची विद्यार्थ्याची जर ओळख असेल तर मार्काला काही तोटा आहे का? तुमको बाद में कल्याणाजवळ. आता कल्याणाला कळलं नव्हतं, पण त्याला एक कळलं होतं की मला कळलेलं नाही. कळलेलं नाही हे कळलं होतं. जेव्हा कळलेलं नाही हे कळतं ना, त्यावेळेला ज्याला कळलंय त्याचं आपण कळवून घेतो. कळलं का? त्यानं केलं काही नाही, फक्त समर्थांना फॉलो केलं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी. हळूहळू ही पहिल्यापासून निष्ठा आहे, पण परिपक्वता होत कशी गेली, त्यांच्या कल्याणांचं चरित्र, उद्धवांचं चरित्र पाहिलं की लक्षात येईल. तुमको बाद में उद्धवाजवळ आली. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी. आणि काय विचारता? ज्या क्षणाला तिघांनी वंदन केलं त्या क्षणाला अदीम शक्ती जगदंबा माता अदृश्य झाल्या आणि परब्रह्मरूप असणारे दत्तप्रभू प्रगट झाले. चरणावर मस्तक ठेवण्याकरता उठले. तुकोबांचा अभंगाचा एक चरण म्हणूया. तीन शिरे सहा हात, हात तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा. तया माझा दंडवत, तया माझा दंडवत. काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्थान. माथा शोभे जटाभार, जटाभार. अंगी विभूती सुंदर, तुका म्हणे दिगंबर. त्यासी माझा नमस्कार. तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, सहा हात, चरणावर नतमस्तक झाले. तिघांनाही जवळ घेतलंय, तिघांनाही जवळ घेतलंय. मस्तकाचं चुंबन घेतलं, अवघ्राण केलं आणि विचारलं, कल्याणा, रामराय रूपानं मी तुला दर्शन दिलं होतं तसाच अनुभव आहे ना? दोघं सगळ्यांच्याच नेत्रातनं अश्रूंच्या धारा वाहत आहेत. अष्टसात्विक भाव जमा झाले. त्या दिवशी कीर्तनात ऐकलेला जो अनुभव आहे तो प्रत्यक्ष घेतला तेव्हा शब्द प्रमाण होतं, ज्याला शास्त्र प्रचिती म्हणतात, ती आली होती. गुरूंनी सांगितलं म्हणून गुरु प्रचितीही आली होती, पण आज आत्मप्रचिती आली. आणि समर्थ म्हणाले, या त्रिविधा प्रचिती ज्या जीवनात आल्या ते जीवन धन्य झालं. काय पाहिजे रामदासा? समर्थ म्हणाले, 5 मिनिटात देणार असेल तर सांगतो. 11:30ला 5 कमी आहेत. मागा देवा, आधीच माणसं या भक्ती मार्गाकडे वळत नाहीत, निष्काम अनुष्ठान करत नाहीत. कशाला पळवलं त्यांना? माया दाखवून. देणार असाल तर एक द्या, त्यांना दर्शन द्या. नाही हो करत शेवटी दत्तप्रभू प्रगट झाले. त्यांची क्षमता नाहीये, बेशुद्ध पडतील ते शुद्धीवर राहतील. ही व्यवस्था तुम्ही करा. ठीक आहे, तुझ्या हट्टा करता देतो दर्शन. कल्याणा उद्धवा, जा पळत जा आणि त्यांना घेऊन ये. 3-1 मिनिटात ते इथं आले पाहिजे, तर 5 मिनिटात भैरवी होईल. कल्याण उद्धवांना येताना पाहिल्याबरोबर ते बसलेले होते करणारे.
ते पळायला लागले. ते म्हणले ते तिघं आले आणि मग सगळं भानगड सुरू झाली. हे बहुतेक पळत येत आहेत, आपल्याला पकडायला येत आहेत, त्यांचेच ते पित्ते दिसत आहेत म्हणून पळायला लागले. कल्याण म्हणाला, उद्धवा, ही पळण्याची शर्यत मॅरेथॉन किती वेळ चालणार? एक काम कर, तू हळूहळू ये, मी गुप्त वाटेनं योग्य वाटेनं जातो, समोरून येतो. हे मागं मागं वळतात. यार म्हणले एक कुठंतरी गेला वाटतं, हा दुसराच राहिलाय. मग ते तो हळू येतोय, मग हे हळू पळायला लागले. आणि इतक्यात असं करताना कल्याणानं हात केला, थांबा. बापरे, सोन्याची दत्तमूर्ती दिली, अंगठी दिली. हे काय पाहिजे ते घेऊ, आम्हाला जाऊ दे. कल्याणाने पटकन सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती व्यंकोजी राजांचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आलेत, त्यांचे आम्ही शिष्य आहोत, कल्याण उद्धव. त्यांच्या कानावरती बोलबाला होताच. दत्तप्रभू प्रगट झालेत, मगाशी सगळी माया त्यांनी दाखवली. आता सगळे बकरे, हंडी, अमकं तमकं, सांडलेलं रक्त सगळं गुप्त झालंय. ती फक्त माया होती. एखादा स्वप्न पडावं, जागं झाल्यावर काहीच नसावं, असं ते होतं. लवकर चला. सगळ्यांना वरती आणलं आणि प्रभूंनी सगळ्यांना दर्शन दिलं, कृतकृत्य केलं. समर्थ म्हणत होते, तुमच्या निमित्तानं आम्हाला दर्शन घडेल. समर्थांच्या निमित्तानं सगळ्यांना दर्शन घडलं. प्रश्न विचारला, हे काय मगाशी दाखवलं? 25 कोंबडी, अमकं तमकं, रेडा. रेडा अहंकाराचं प्रतीक आहे. 25 पंचकांचं प्रतीक आहे. पंचमहाभूत, पंचविषय, पंच प्राण इत्यादी. ते म्हणले 6 बकरे, षड्रिपू, आणि 3 बाळ, 3 गुण, आणि हंडी नियती, सगळं त्यात अर्पण करावं. आणि ते सगळं संपल्यानंतर प्रभू प्रकट होतात. कळलं का? श्रोते हो, अशा पुष्कळ कथा आहेत की ज्या थोड्या आपल्याला आश्चर्य करणाऱ्या आहेत. या मातकथा म्हणून स्वीकारा. धातकथा म्हणजे घडलेल्या कथा, आणि मातकथा म्हणजे तयार करून केलेल्या कथा. अनेक कथा आहेत. अज्ञानाची कथा आपण सांगतो. कुठे आहे हो अज्ञान? अज्ञान नावाचा शिष्यच नव्हता समर्थांना, पण मीच सांगणार आहे केव्हा तरी परत अज्ञान. त्यातलं मॉरल काय आहे, त्यातनं घ्यायचंय काय, याकरता या कथा ऐकाव्यात म्हणून समर्थांनी धात माता दे रे राम म्हटलंय. मला दोन्ही कथा सांगता येऊ देत, त्यातून काहीतरी आपल्याला निरोप येत असतो श्रोते हो. आणि या सगळ्याला कारणीभूत जर काय असेल दत्तप्रभूंच्या दर्शनाला, तर हरी कीर्तनी चित्त माझे वसो. हे कल्याण उद्धवाचं ते चित्त होतं. अखंडित अध्यात्म करणी पडावे ते जमलं होतं. आणि आता हळूहळू सद्गुरूंच्या कृपेनं वैराग्याची प्राप्ती झाली, आणि म्हणून भगवंताचं दर्शन झालं. म्हणून मूळ पदामध्ये उद्धव सूत म्हणतात, समर्था आम्हाला ही गोष्ट द्या. सदा सर्वदा शांती विरक्ती गाय.